कोल्हापूर महानगरपालिकेला कामावाडीच्या धरणातून थेट पाईपलाईननं पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये 4 पंप टोटल आहेत. 4 पंपापैकी 3 पंपांना पाणी चालू होतं, 1 पंप स्टँड बाय म्हणून ठेवला होतो. आज जी कोल्हापूर महानगरपालिकेकडं आता जी पाणी झाली त्यात ती कोल्हापूर महानगरपालिकेकडून जे कामावाडीचे 2 पंप आहेत, 2 पंपामधनंच पाणी चालू आहे आणि 2 पंप दुरुस्तीला आपण ते करायला लागलेलं आहे. सद्यस्थितीत जे आपण दुरुस्तीचं हे होते प्रॉब्लेम झालेला होता, त्या अनुषंगाने 2-3 दिवस सलग आपण EFD कार्ड बदललेलं होतं. थायरास्टर पिन क्रोबार पण बदललेलं होतं, परंतु त्यात यश आलेलं नव्हतं. काल पण आम्ही बराच प्रयत्न केला चालू करायचा, त्यामुळे त्यात आम्हाला यश आलं नसल्यामुळे शेवटी ज्या ABB कंपनीचं जे सॉफ्टवेअर होतं त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरकडनं आमचं असं डिसिजन झालं की त्या लोकांना बोलवूनच ते सॉफ्टवेअर चेक करून घेऊनच दुरुस्ती करण्यात यायला पाहिजे, जेणेकरून तो तिसरा पंप आपल्याला लगेच चालू करता येईल. त्या दृष्टीने आज आम्ही त्या ABB कंपनीशी संपर्क साधून त्यांचा इंजिनियर सुरतहून आज निघाल आणि उद्या सकाळपर्यंत कोल्हापुरातील 11-12 वाजेपर्यंत त्याच्यानंतर आपण त्या व्यक्तीला कामावाडीच्या इथं घेऊन जाऊन तिसरा पंप चालू करायची कारवाई ठेवतात. या व्यतिरिक्त शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधून पण आपण आज ट्रान्सफॉर्मर होते व पॅनल बोर्ड होतं. पॅनल बोर्डचं कामही आपण करून घेतलेलं होतं. आज ट्रान्सफॉर्मर 12 तासासाठी आम्ही तो हिटिंगला ठेवल्यानंतर उद्या दुपारी त्याची डायरन आणि ट्रायल टेस्ट घेणार आहे, जेणेकरून जर ती सक्सेसफुल झाली तर उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही शिंगणापूर पंपिंग पण चालू करायचं आमचं नियोजन आहे. त्या अनुषंगाने असं आमचं नियोजन ठेवलेलं आहे की कामावाडीतून डायरेक्ट बावड्याला पाणी देणे आणि शिंगणापूरमधून AB आणि राजारामपुरी किंवा उर्वरित वॉर्ड आहे त्याला पाणी पुरवठा करण्याच्या नियोजनाचं आमचं प्लॅनिंग आता सध्या सुरू आहे. आणि C&D वॉर्डला रेग्युलर आमच्या बालिंगा व नागदेवाडी पंपिंग स्टेशनपासून आम्ही पाणी द्यायचं नियोजन केलेलं आहे. या सद्यस्थितीला उद्या संध्याकाळपर्यंत अशी अपेक्षा आहे की दोन्ही ठिकाणचे काम चालू होईल, जेणेकरून आम्हाला रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारपर्यंत अख्ख्या शहराला व्यवस्थित डेली पाणी पुरवठा करायचा महानगरपालिकेपर्यंत आटोकाट प्रयत्न सुरू आहेत आणि त्याबाबत आमचे जे काय प्रयत्न करायला लागते ते प्रयत्न आम्ही करत आहोत.